ते पुस्तक एखाद्या हसत्या खेळत्या माणसाला अवघ्या काही तासात जिवंत प्रेत बनवू शकते का? एक असे पुस्तक जे जर तुम्ही पूर्ण वाचले तर तुमचा वेदनादायक मृत्यू निश्चित आहे, आणि जर भीतीने अर्धे सोडले तर तुम्ही आयुष्यभर वेड्याच्या इस्पितळात स्वतःचे डोके भिंतीवर आपटत राहाल. आजच्या आधुनिक विज्ञानाच्या आणि सुपर कॅम्प्युटरच्या युगातही भारताचे एक असे काळे सत्य ज्याने अनेकांचे बळी घेतले आहेत. नमस्कार मित्रांनो, भन्नाट माहितीवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण आपल्या चॅनलवरील सर्वात मोठ्या व्हिडिओमध्ये त्या प्रतिबंधक आणि शापित ग्रंथाचे पान उघडणार आहोत, ज्याचे नाव ऐकून आजही ग्रामीण भागातील लोकांच्या अंगावर काटा येतो. या गूढ ग्रंथाचे नाव आहे नीलावंती ग्रंथ. असे म्हटले जाते की या ग्रंथात पशुपक्ष्याशी बोलण्याचे, अदृश्य होण्याचे आणि जमिनीत अब्जावधीचे गुप्तधन स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे तांत्रिक मंत्र आहेत. पण याचा परिणाम काय होतो? चला तर मग आज या काळ्या विद्येचे संपूर्ण सत्य इतिहासाच्या पानातून बाहेर आणूया. या कथेची सुरुवात आजपासून अनेक शतक पूर्ण होते. प्राचीन ग्रंथ आणि लोककथानुसार हे पुस्तक कोणत्याही सामान्य माणसाने, पंडिताने किंवा ऋषीमुनीने लिहिले नाही. हे लिहिले आहे एका कल्पित भटकणाऱ्या यक्षिणीने, जिचे नाव नीलवंती होते. यक्षिणी या मानवी जगातील नसून एका वेगळ्या आयामातील रहस्यमय शक्ती मानल्या जातात, ज्यांच्याकडे निसर्गाला नियंत्रित करण्याची अद्भुत ताकद असते. लोककथानुसार नीलवंती यक्षिणीला या पृथ्वीवरील झाडे, वेली, कीटक, विषारी साप आणि हिंस्र श्वासपाद भाषेवर पूर्ण नियंत्रण होते. तिने आपले हेच अलौकिक ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी ताडपत्रावर स्वतःच्या हाताने ग्रंथ लिहिला. या पुस्तकाचे सर्वात मोठे आकर्षण हेच होते की जो कोणी हा ग्रंथ सिद्ध करेल त्याला निसर्गाचे सर्व गुप्त नियम समजतील. तो कावळ्याचा आवाज ऐकून सांगू शकत असेल की पुढे काय घडणार आहे. तो मुंग्याची चाल पाहून सांगू शकत असेल की दुष्काळ कधी पडणार आहे. पण निसर्गाच्या नियमाविरुद्ध जाऊन जेव्हा एखादा माणूस या शक्तीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा निसर्ग आपले सर्वात भयंकर रूप दाखवतो. पण जर हे ज्ञान होते तर हे पुस्तक शापित कसे झाले? याच्या मागे इतिहासामध्ये एक अत्यंत भयानक घटना घडली आहे. मध्ययुगीन काळात भारताच्या एका भागात एक अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर मांत्रिक राहत होता. त्याची नजर त्या अत्यंत सुंदर यक्षिणी नीलवंतीवर पडली. त्या मांत्रिकाला तिचे सौंदर्य आणि तिची जादुई शक्ती कोणत्याही परिस्थितीत हवी होती. त्याने नीलवंतीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी अनेक प्रकारची काळी अनुष्ठाने केली. पण तेव्हा नीलवंतीला त्या मांत्रिकाचे हे काळे आणि दुष्ट हेतू समजले. तेव्हा तिने मांत्रिकाच्या सर्व शक्ती नष्ट केल्या. आपल्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या मांत्रिकाने आपला शेवटचा श्वास मोजताना आपल्या संपूर्ण रक्ताने या ग्रंथावर एक भयंकर कालशाप टाकला. त्याने आपल्या तांत्रिक शक्तीने या पुस्तकाची पाने बांधली आणि लिहिले की आजपासून जो कोणी माणूस लोभापोटी किंवा स्वतःच्या इच्छेने हे पुस्तक उघडेल, त्याचा संपूर्ण वंश तडफडून नष्ट होईल आणि हे पुस्तक वाचणाऱ्याचा आत्मा या विश्वातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही. जाणकारांच्या मते या नीलवंती ग्रंथाची प्रामुख्याने 3 भयंकर अध्यायामध्ये विभागणी केली आहे. यांच्या पहिल्या अध्यायात पशुपक्ष्याची गुप्त भाषा समजून घेण्याचे मंत्र आहेत. दुसऱ्या अध्यायात स्वतःचे शरीर हवेसारखे हलके करून अदृश्य करण्याचे क्रिया लिहिले आहेत. पण सर्वात धोकादायक आहे या ग्रंथाचा 3रा अध्याय, ज्यामध्ये जादुई अंजन म्हणजेच एक विशेष प्रकारची काजळ बनवण्याची पद्धत दिली आहे. या ग्रंथात लिहिले आहे की जर एखाद्या माणसाने काही दुर्मिळ जडीबुटी आणि स्मशानातील राख मिळून एक खास अंजन तयार केले आणि ते आपल्या डोळ्यात लावले, तर त्यांच्या डोळ्यांनी शक्ती माणसापेक्षा 1000 पटीने वाढते. त्याला घनदाट अंधारातही दिवसासारखे सर्व काही स्पष्ट दिसू लागते. इतकेच नाही तर हे अंजन डोळ्यात लावताच जमिनीच्या शेकडो फूट खाली दडलेले सोने, तांबे आणि प्राचीन खजिना पाण्याच्या प्रवाहासारखा स्पष्ट तरंगताना दिसू लागतात. याच खजिन्याच्या हव्यासापोटी गेल्या 500 वर्षात शेकडो तांत्रिकांनी आणि राजांनी हे पुस्तक मिळवण्यासाठी रक्ताचे खेळ खेळले आहेत. आता बोलूया त्या सर्वात मोठ्या रहस्याबद्दल, ज्याने शास्त्रज्ञांनाही विचार करायला भाग पाडला. असे का म्हटले जाते की हे पुस्तक अर्धे सोडणारा माणूस वेडा होतो? खरं तर हे पुस्तक वाचण्यासाठी अत्यंत मजबूत मानसिक आणि स्थितीची गरज असते. जेव्हा एखादा माणूस याचे मंत्र वाचायला सुरुवात करतो, तेव्हा त्याच्या मेंदूची फ्रिक्वेन्सी बदलू लागते. त्याला आपल्या आजूबाजूला विचित्र आवाज ऐकू लागतात, जसे की भिंती त्याच्याशी बोलत आहेत किंवा हवेत कोणीतरी अदृश्य शक्ती त्याचे नाव पुकारत आहे. जेव्हा एखादा कमकुवत मनाचा माणूस या भयंकर अनुभवामुळे घाबरतो आणि पुस्तक मध्येच बंद करतो, तेव्हा त्याचा मेंदू बदललेलं सांभाळू शकत नाही. परिणाम त्याच्या मेंदूच्या नसा फाटतात, त्याला भ्रम होऊ लागतात आणि तो कायमचा वेडा होतो.
तर जो हे पुरा वाचतो तो त्या शक्तीच्या जाळ्यात इतका अडकतो की कोणती ना कोणती अदृश्य शक्ती एका अपघाताद्वारे त्याचा जीव घेते. इंटरनेटवर अनेक लोक दावा करतात की भारत सरकारने यावर बंदी घातली आहे, पण प्रत्यक्षात ही हाताने लिहिलेली ताडपत्राची दुर्मिळ प्राचीन कलाकृती होती, ज्यांच्यामुळं प्रती काळाच्या ओघात लुप्त झाल्या आहेत. अंधश्रद्धा की एक भयंकर कडू सत्य. जर तुम्हाला रस्त्यात कधी हा निळवंती ग्रंथ सापडला तर तो उघडण्याची हिंमत तुम्ही कराल का? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो, आमच्या या मराठी प्रवासासोबतच आम्ही आता हिंदीमध्येही आमचे नवीन चॅनल सुरू करत आहोत. तुमच्या पाठिंब्याशिवाय आम्ही काहीच नाही. म्हणूनच या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या मराठी चॅनलसोबतच आमच्या नवीन हिंदी चॅनललासुद्धा आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून रहस्य आणि थराराचा हा प्रवास कधीच थांबणार नाही. भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट रहस्य. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.